जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचं जे काही ॲनालिसिस आहे तर ते आपण ह्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. मागच्या आपण एस टी प्रवर्ग असेल, ओबीसी प्रवर्ग असेल तर त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर ऑल प्रवर्गासंदर्भात देखील आपण कट ऑफ आणि सेफ स्कोर संदर्भात बघा जो काही डेटा आहे तर त्या डेटाच्या आधारावर जो काही ॲनालिसिस करून सध्या व्हिडिओ बनवता आला होता. आताच्या वेळेला सध्या एस सी प्रवर्गासंदर्भात आपण ह्या ठिकाणी संपूर्ण डाटा ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्यामध्ये सेफ स्कोर नेमका ह्या ठिकाणी किती असणार आहे, कारण प्रत्येक उमेदवार जे आहे तर ते आपली निवड सध्या ह्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये होणार आहे किंवा नाही त्या अनुषंगाने जो डेटा आहे तर तो ॲनालिसिस करता येईल. तर सध्याच्या घडीला ह्या ठिकाणी जे काही 3277 ज्या वेकेन्सी आलेल्या आहे एस सी प्रवर्गासंदर्भात, तर त्या अनुषंगाने आपण जवळपास या ठिकाणी 100+ मार्क घेणारे उमेदवार 10,193 उमेदवार पाहायला मिळतात. मग एवढ्या उमेदवारांमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला 3,277 वेकेन्सी आहे. तर ह्याच्यामध्ये नेमकी निवड कोणाची होऊ शकते, तुम्ही नेमकं सेफ झोनमध्ये आहात किंवा नाही, तर आपण ह्या ठिकाणी संपूर्ण डेटा जो आहे तर तो सध्या ॲनालिसिस करणार आहोत. ह्याच्यामध्ये महिला उमेदवार किती असणार आहे तुमच्या कॉम्पिटिशनला, मेल किती असणार आहे, संपूर्ण बघा ह्या ठिकाणी आपण ॲनालिसिस करणार आहोत. तुम्ही जर एस सी प्रवर्गाचे ह्या ठिकाणी उमेदवार असाल तर नक्की तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण गटावाईज देखील बघणार आहोत, त्यानंतर विषयावाईज देखील बघणार आहोत. तर संपूर्ण माहितीच्या आधारावर ह्या ठिकाणी तुम्हाला एक कल्पना येईल की तुमची शिक्षक भरतीमध्ये ह्या ठिकाणी निवड जी आहे तर ती निवड बघा किती टक्के त्या ठिकाणी पॉसिबल आहे. आणि शिक्षक भरतीमध्ये वेगवेगळे जे काही सध्या टप्पे होणार आहे तर त्या टप्प्यांमध्ये तुमची निवड जी आहे तर ती सध्या होऊ शकत किंवा नाही ते देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. संपूर्ण माहिती सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन त्या ठिकाणी बघा प्रेस करा. इतर प्रवर्गाचे जर उमेदवार हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुमच्या प्रवर्गाचा जर अशा पद्धतीने ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट तुम्ही करू शकता. तर चला तर मग सुरुवात करूया. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सीवर सर्वांनी टार्गेट करा, कारण आलेली वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीच्या जी आकडेवारी आहे तर तेवढेच उमेदवार शिक्षक भरतीमध्ये सध्या ह्या फेज 1 मध्ये निवड होणार आहे. आता ह्याच्यामध्ये काही जी वेकेन्सी आहे तर ती सध्या रिक्त देखील राहणार आहे, तर हे देखील लक्षात घ्या. मग रिक्त राहणारी वेकेन्सी कोणती असेल तर समांतर आरक्षणामधली जी वेकेन्सी असते तर ती रिक्त त्या ठिकाणी बघा राहू शकते. त्यानंतर एखाद्या विषयाचे जे काही उमेदवार आहे, एखाद्या माध्यमाचे उमेदवार आहे तर त्या ठिकाणी कमी असतात, म्हणजे मिळत नाही त्या ठिकाणी, रिकमेंडेशन होत नाही, तर अशा वेकेन्सी देखील रिक्त राहतात. तरी देखील आपण एक अंदाज म्हणून ह्या ठिकाणी संपूर्ण वेकेन्सी संदर्भात ह्या ठिकाणी बघा कन्सिडर करूया की आलेल्या वेकेन्सीमध्ये एकही पद त्या ठिकाणी रिक्त न राहता संपूर्णच्या संपूर्ण उमेदवारांना संधी मिळेल. मग त्याच्यामध्ये समजा तुमचं कन्व्हर्टेड राऊंडमध्ये असेल किंवा रेग्युलर राऊंडमध्ये असेल, परंतु आलेली जी वेकेन्सी आहे त्याच्यामध्ये तेवढ्या उमेदवारांना संधी मिळेल. आता ह्याच्यामध्ये आपण एस सी प्रवर्गाचा जो काही सध्या डेटा ॲनालिसिस करणार आहोत, तर आपल्याला एस सी प्रवर्गासाठी 13% बघा आरक्षण असतं, परंतु आलेली वेकेन्सी जी आहे जवळपास 10.51% म्हणजे 10.5% वेकेन्सी इथं आलेली आहे. पाहिजे त्या प्रमाणात जी वेकेन्सी होती 13%, तर त्या प्रमाणात नाही आली. तर एकंदरीत ह्या ठिकाणी 3,277 जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी एस सी प्रवर्गाची सध्या बघा इथं आलेली आहे. मग आता ह्या 3,277 मध्ये वेगवेगळ्या गटाची वेकेन्सी असणार आहे. 1ली ते 5वी असेल, 6 ते 8 असेल, 9 ते 10 साठी असेल आणि 11 ते 12 साठी असेल, बरोबर. परत ह्याच्यामध्ये तुम्हाला माध्यमाची वेकेन्सी वेगळी असणार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये विषयाची वेकेन्सी वेगळी असणार आहे. वेगवेगळे विषय असेल, भाषा असेल, गणित विज्ञान असेल, त्यानंतर सामाजिक शास्त्र असेल, अशा वेगवेगळे सध्या बघा ह्याच्यामध्ये एकदम तुकडे त्या ठिकाणी वेकेन्सीचे होणार आहे, बरोबर. तर सध्या आपण टोटल वेकेन्सीच्या ह्या ठिकाणी आपण विचार करणार आहोत, जेणेकरून पुढे जे काही उमेदवार आहेत तर ते उमेदवार प्रत्येकाच्या आरक्षण गटानुसार बघा तिथं कमी जास्त मार्कामध्ये त्या ठिकाणी निवड होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण पुढे गेलो तर एस सी प्रवर्गाचे एकूण उमेदवार किती, म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरनं एक गणित लक्षात येईल की आपल्या रेंजमधले जे काही टॉपचे उमेदवार आहे तर ते नेमके किती असणार आहे. कारण कोणत्याही ह्या ठिकाणी बघा विषयाचा उमेदवार असेल, कोणत्याही गटासाठी पात्र असेल, परंतु त्याची जर स्कोर ह्या ठिकाणी टॉपचा असेल तर तो ह्या शिक्षक भरतीमध्ये तुमच्या प्रवर्गामध्ये बघा तो जो उमेदवार असेल एस सी प्रवर्गाचा तर तो कुठं ना कुठं तो सध्या बघा त्याची निवड होणार. म्हणून महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला जो काही टेटचा स्कोर आहे टॉपचा तर तो खूप महत्त्वाचा असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 0 मार्क घेणारे 29 उमेदवार आहे,
हे शिक्षक भरतीतून कटले. 1 ते 20 मार्क घेणारे 24 उमेदवार आहे, हे देखील कटले. 21 ते 40 मध्ये बघा 497 उमेदवार आहे, यांच्याकडे समांतर आरक्षण नसेल तर हे देखील शिक्षक भरतीमधून कटले. त्यानंतर या ठिकाणी 41 ते 60 मध्ये किती आहे तर 2326. पुढे बघा 61 ते 80 मध्ये 7855 आहे. 81 ते 100 मध्ये किती आहे 10672. 101 ते 120 दरम्यान किती आहे 7576. 121 ते 140 दरम्यान किती आहे 2243. 141 ते 160 मध्ये 354. 161 ते 180 मध्ये 44 आणि 181 प्लस या ठिकाणी फक्त एक उमेदवार, म्हणजे टॉपचा उमेदवार तुमचा एक उमेदवार आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण बघा जे उमेदवार आहे तर ते उमेदवार तुमच्या डोळ्यासमोर इथं दिसत आहे. आता याच्यामध्ये समजा हा एक उमेदवार तर सिलेक्टच आहे, बरोबर. 61 ते 80 मधले हे 44 उमेदवार देखील त्यांची कुठं ना कुठं निवड होईल. त्यानंतर या ठिकाणी 41 ते 60 मधले जवळपास 354 उमेदवार आहे, हे देखील सध्या इथं निवड होणार. त्याच्या पुढे जाऊन आपण बघितलं 121 ते 140 दरम्यान किती उमेदवार आहे 2243. मग तुम्ही विचार करा, हे 2243 प्लस जर आपण इथे हे 350 आणि हे परत बघा 44 आणि हा एक, म्हणजे ह्याच्यामध्ये हे तुम्ही 400 उमेदवार जे आहे आणि हे 22 म्हणजे किती झाले जवळपास 2600 उमेदवार ह्या ठिकाणी 121 पेक्षा जास्त मार्क घेतलेले उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथे आहे 2600 आणि आलेली वेकेन्सी आपण किती बघितली तर त्याच्यामध्ये 3277. म्हणजे इथे 2600 उमेदवार जे आहे, आलेली वेकेन्सी आपण 32 कन्सिडर करू. मग ह्याच्यामध्ये 121 पासून टॉपचा जो उमेदवार आहे तर तो त्यांची संख्या किती आहे जवळपास 2600. आता ह्याच्यामध्ये आपण पुढे बघूया. ह्याच्यात तुम्ही 100 मार्क जर आपण इथं गृहीत धरले, बरोबर, कारण शिक्षक भरतीमध्ये ह्या ठिकाणी जरी तुम्ही इथं 121 पासून पुढचे जरी इथं बघा जवळपास 2600 उमेदवार आहे, परंतु हे 2600 उमेदवार वेगवेगळ्या गटासाठी पात्र असणार, बरोबर. काही जे उमेदवार असणार टीईटी सीटेट क्वालिफाय नसणार, काही उमेदवार मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यमचे असणार, काही उमेदवार फक्त ह्या ठिकाणी 9 ते 10 साठी, 11 ते 12 साठीच पात्र असणार, काही उमेदवार ह्या ठिकाणी 6 ते 8 साठी पात्र असणार. मग त्याच्यामध्ये भाषा विषयासाठी वेगळे उमेदवार, त्यानंतर गणित विज्ञानसाठी वेगळे उमेदवार, असे या ठिकाणी आपल्याला, म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे जरी उमेदवार असले तरी देखील बघा ह्याच्यात जी संख्या आहे तर ती संख्या परत कमी होणार. मग ह्याच्यामध्ये जर आपण इथं बघितलं 100 प्लस जर आपण इथं गृहीत धरलं, हा आपल्याला 100 प्लस मार्क आहे आणि त्याच्यामध्ये किती उमेदवार आहे तर 10,218 उमेदवार. मग ह्याच्यात जर रेंज बघितली आपण तर 101 ते 120 मध्ये किती आहे 7,576. 121 ते 140 मध्ये 2243 आणि त्याच्या पुढचे बघा 354, त्याच्या पुढचे 44 आणि हा एक, म्हणजे हे टोटल किती झाले 10,000. जर का 10,000 आपण ह्या ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवले तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं की ह्याच्यात बघा हे जे काही टॉपचे उमेदवार आहे तर हे टॉपचे उमेदवार कुठं ना कुठं सिलेक्ट होणार, कारण ह्यांची पात्रता कोणत्या तरी गटासाठी सध्या बघा मॅच होणार आहे, बरोबर. म्हणजे हे जे उमेदवार आहे हे एक तर 9 ते 10 साठी जरी असेल तरी देखील तो निवड होणार, कारण त्याची जी काही गुण आहे तर ते गुण सध्या हायेस्ट मध्ये असणार आहे. म्हणजे हा उमेदवार टीईटी सीटेट जरी नसेल तरी देखील 9 ते 10च्या वेकेन्सीमध्ये त्याच्या विषयाची किंवा त्या ठिकाणी पात्रतेसंदर्भात वेकेन्सी आली असेल तर तो नक्कीच बघा तिथं सिलेक्ट होणार आहे. आता ह्याच्यामध्ये टोटल वेकेन्सी आपल्याला आलेली आहे 3,277, बरोबर. त्याच्यामध्ये जर तुम्ही 100 प्लस जर ह्या ठिकाणी SCचे उमेदवारांचे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 10,208 उमेदवार जे आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी 100 प्लस जे काही मार्क घेणारे उमेदवार पाहायला मिळतात. मग ह्याच्यामध्ये आपण जर रेशो जर काढला तर जवळपास या ठिकाणी एका पदासाठी 3 उमेदवार जे आहे तर ते सध्या स्पर्धेसाठी असणार आहे, बरोबर. म्हणजे एका जागेसाठी 3 उमेदवार स्पर्धेमध्ये असणार आहे आणि हे जे 3 उमेदवार असणार आहे तर ह्यांना मार्क किती आहे 100 प्लस मार्क आहे, लक्षात घ्या. आता हे 3 उमेदवार जे असणार आहे स्पर्धेसाठी तर हा तिघेच्या तिघे एकाच पात्रतेचे नसणार, बरोबर. म्हणजे एखादा उमेदवार समजा 1ली ते 5वी साठी पात्र असू शकतो, एखादा उमेदवार जो असेल तर 9वी ते 10 साठी पात्र असू शकतो, एखादा उमेदवार असेल तो गणित विज्ञानसाठी 6 ते 8 या गटासाठी पात्र असू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळी पात्रता असल्यामुळे परत तुमचं इथं जे कॉम्पिटिशन आहे तर ते सध्या कमी होणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात घ्या, जो उमेदवार तुमच्यापेक्षा जास्त मार्काचा असेल आणि तो उमेदवार समजा या ठिकाणी 1 ते 5 साठी पात्र नसेल आणि तुम्ही जर 1 ते 5 साठी पात्र आहात आणि हा 6 ते 8 साठी पात्रवाला उमेदवार असेल, ह्याला समजा
40 मार्क असेल, तुम्ही DED साठी पात्र आहात. तुम्हाला जर समजा 130 मार्क असेल, तर हा जो जास्त मार्क असणारा उमेदवार तुमच्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये ह्या एक वेकेन्सीसाठी येणार नाही, कारण त्याची पात्रता वेगळी असणार आहे. म्हणजे तुम्ही कमी मार्क जरी असेल तुम्हाला, तरी देखील आलेली जी काही वेकेन्सी आहे तुमच्या जी काही जनरेट झालेली आणि तुम्ही लॉक केलेली वेकेन्सी आहे, तर ती तुमच्या गुणानुसार तिथं बघा तुम्हाला दिसते आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं निवडीचे जे काही चान्सेस आहे तर त्या ठिकाणी वाढत असतात. म्हणून इथं जास्त मार्क असणारा उमेदवार जो आहे, परंतु त्याचा विषय वेगळा आहे, तर तो तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये येऊ शकत नाही. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या SC प्रवर्गासंदर्भात जरी आपण इथं 3277 वेकेन्सी बघितली, तर फक्त 3 उमेदवार जे आहे तर एका जागेसाठी या ठिकाणी कॉम्पिटिशन करणार आहे. म्हणजे अगदी कॉम्पिटिशन तुमचं कमी असणार आहे. आता ह्याच्या पुढे जर जाऊन तुम्हाला मेल आणि फिमेल अशा बघा आपल्याला 2 ज्या सध्या ह्या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहोत, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार. मग ह्यांचं जर आपण इथं गणित जर घेतलं, तर 100+ गुणांमध्ये नेमक्या महिला किती आणि पुरुष किती? कारण ह्या ठिकाणी जी काही सर्वसाधारण वेकेन्सी आहे, तर त्या सर्वसाधारण वेकेन्सीमध्ये SC प्रवर्गाची त्या ठिकाणी महिला उमेदवार देखील त्या ठिकाणी बघा कॉम्पिटिशनला असणार आहे. म्हणजे सर्वसाधारणची जी वेकेन्सी आलेली आहे इतर आरक्षण सोडून, त्या ठिकाणी जर पुरुषांपेक्षा महिलेला जास्त मार्क असेल, तर त्या ठिकाणी महिलांचं देखील त्या वेकेन्सीमध्ये सिलेक्शन होत असतं. मग इथं तुम्ही एक लक्षात घ्या, 100+ असणाऱ्या महिला 6043, पुरुष किती आहे 4150. म्हणजे टोटल 10193 मध्ये महिलांची संख्या जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की जी काही सर्वसाधारण वेकेन्सी आलेली आहे, कारण आपण जी सर्वसाधारण आलेली वेकेन्सी बघूनच त्या ठिकाणी बघा प्रेफरन्स दिलेले, त्यानंतर ओपनची वेकेन्सी बघून त्या ठिकाणी आपण प्रेफरन्स दिले. मग ह्या सर्वसाधारणमध्ये जर महिलांची इथं बघा संख्या जर जास्त असेल आणि ह्यांना बऱ्यापैकी चांगला स्कोर ह्या ठिकाणी बघा मिळालेला आहे, म्हणजे ह्या सर्वसाधारणमध्ये महिलांची जी काही निवडीची शक्यता आहे तर ती सध्या जास्त असणार आहे. आता ह्याच्यात जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर आपण इथं केलं, तर ह्याच्यात बघा टॉपच्या ज्या महिला आहेत तर त्या आपण बघूया. तर इथं 100 ते 120 मध्ये 44, जवळपास 4489 महिला, 121 ते 140 मध्ये 1348, त्याच्या पुढचे ज्या आहे महिला 141 ते 160 मध्ये 189, 161 ते 180 मध्ये 16 आणि टॉपची जी काही 181+ असलेली एक महिला. म्हणजे विचार करा, महिला ज्या आहे तर ह्या महिला ऑलरेडी तुमच्यापेक्षा जास्त घेतलेले मार्क 17 महिला इथं पाहायला मिळतात. तरी देखील इथं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं पुरुषांसंदर्भात, तर इथे 100 ते 120 मध्ये 3000, 121 ते 140 मध्ये 895, 141 ते 160 मध्ये 165, त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 161 ते 180 मध्ये फक्त 3च पुरुष आहे. म्हणजे इथे तुम्ही लक्षात घ्या, 165 आणि हे 3 जवळपास जे काही पुरुष आहे तर ते पुरुष महिलांपेक्षा बघा कमी आहे टॉपचे. म्हणजे ह्या ठिकाणी जी काही मेरिट असणार आहे तर ती महिलांची बघा ह्या ठिकाणी बघा जास्त जी काही संधी आहे तर ती महिलांची असणार आहे. म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं, आलेली वेकेन्सीची 3200 जवळपास वेकेन्सी आहे, तर त्याच्यामध्ये आपण जर समजा ह्या ठिकाणी एवढे जर इथं उमेदवार घेतले आपण, का जे संपूर्णच्या संपूर्ण सिलेक्ट झाले म्हणजे 141+, तरी देखील आपली वेकेन्सी तिथं उरते. मग परत आपण समजा 121 पासून जर उमेदवार वरचे टॉपचे उमेदवार जरी कन्सिडर केले, तरी देखील इथं जवळपास 2600 जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी भरली जाते. परत आपल्याकडे वेकेन्सी उर्वरित राहते. मग का जी काही 121 पेक्षा कमी मार्क असणारे उमेदवार देखील ह्या ठिकाणी SCचे ह्या शिक्षक भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकतात. मग ते कसे, तर इथं बघा आपला टेट स्कोर जो आहे तर तो वेगवेगळा असणार आहे. त्याच्यामध्ये आपलं जे काही रिझर्वेशन असेल, म्हणजे जे सध्या हॉरिझॉन्टलमध्ये जर असाल तुम्ही, तर तुमच्या 2 अंकी स्कोर असेल तरी देखील तुमची निवड होणार. त्यानंतर वेगवेगळ्या ह्या ठिकाणी जे काही गटासाठी वेकेन्सी आली, काही उमेदवार 1 ते 5 साठी निवड होऊन जाईल. ह्या ठिकाणी जर तो 1 ते 5 मध्ये निवड होत असेल, तर तो 6 ते 8 ला नसणार, बरोबर. म्हणजे इथे 6 ते 8 ची वेकेन्सी, त्याला जास्त मार्क असेल तर तो 6 ते 8 मध्ये कशाला येईल, किंवा मग तो 6 ते 8 ला जर त्याची निवड होऊन गेली तर तो 1 ते 5 ला कशाला येईल. म्हणजे तिथं कमी मार्कवाल्याची तुमची निवड तिथं होऊ शकते. म्हणून सब्जेक्ट वाईज आणि ह्या ठिकाणी जी काही आलेली गटावाईज वेकेन्सी आहे तर ती देखील तुमचा महत्त्वाचा निवडीसाठी बघा प्लस पॉईंट असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर सब्जेक्टसाठी बघा या ठिकाणी मराठी विषय असेल, गणित असेल, इंग्रजी असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल, तर त्या विषयासाठी जर पात्र असाल
तर तुम्हाला त्या ठिकाणी बघा संधी अवेलेबल तिथं होणार आहे. त्यानंतर मीडियम वाईज देखील तिथं बघा वेगवेगळी जी काही कट ऑफ लागू शकतो, मराठीचा वेगळा, इंग्रजीचा वेगळा, अशा पद्धतीने. त्यानंतर जे काही डिस्ट्रिक्ट वाईज प्रेफरन्स दिलेले आहे, कारण प्रत्येक उमेदवारांनी एकच जो काही जिल्हा असेल तर तो निवडलेला नाही, प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी होती. एखाद्याने समजा पुणे जर निवडला असेल तर दुसऱ्याने कोणता तरी दुसरा सोलापूर निवडलेला असेल. अशा वेगवेगळे जे काही डिस्ट्रिक्टला तुम्ही प्रेफरन्स दिलेले, त्या प्रेफरन्सच्या माध्यमातून तुमची बघा त्या ठिकाणी जी काही निवडीची संधी असेल तर ती वाढू शकते. परंतु इथे जी काही सध्या निवड आहे तर ती निवड जरी तुम्ही प्रेफरन्स कशाही पद्धतीने दिले असेल, बरोबर, कारण आपल्याला लिमिटेड प्रेफरन्स त्या ठिकाणी जनरेट झालेले होते आणि लिमिटेड म्हणजे या ठिकाणी खूप उमेदवारांना 100 पेक्षा कमी प्रेफरन्स बघा या ठिकाणी जनरेट झालेले होते. ज्या उमेदवारांची पहिलीपासून 12वी पर्यंत सध्या बघा पात्रता होती, अशा उमेदवारांना 100 पेक्षा जास्त विदाऊटचे प्रेफरन्स आले होते. परंतु ज्या उमेदवारांचं 6वी पासून जवळपास 12वी पर्यंत जर तुम्ही पात्र असाल तर अशा उमेदवारांना 70, 80, 50, 60 अशा पद्धतीने प्रेफरन्स आले होते. मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही प्रेफरन्स जरी इथं बघा 1, 2, 3 पद्धतीने असे तुम्ही 70, 80 प्रेफरन्स लॉक केलेले असेल, परंतु ह्या ठिकाणी लक्षात घ्या तुमचा जो काही स्कोर आहे, आता एखाद्या उमेदवाराचा 120 स्कोर जर असेल, आता 120 स्कोर आहे आणि हा समजा गणित विज्ञान विषयासाठी पात्र असेल, मग ह्याची जर समजा प्राधान्यक्रम जर समजा ह्यांनी कोणत्या तरी एखाद्या पुणे जिल्ह्याला दिलेला असेल 1 नंबरवरती, बरोबर, परंतु इथं लक्षात घ्या ह्याच्यापेक्षा वरचा गणित विज्ञान विषयाचा पात्रताधारक म्हणजे या ठिकाणी जवळपास 121 मार्कावाला जोपर्यंत इथे बघा ह्याच्यापेक्षा जास्त गुणवाला सिलेक्ट होत नाही तोपर्यंत ह्याचा विचार तिथं होणार नाही. म्हणून इथे जो टेट स्कोर आहे तर तो खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि ह्या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन केलं 3277 वेकेन्सीमध्ये, तर एकूण SC प्रवर्गाचे जे उमेदवार आहे, जर का तुम्ही 121 प्लस उमेदवारांना जर कन्सिडर केलं तर 2642च उमेदवार होतात, परंतु वेकेन्सी किती आहे 3277. म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात घ्या ही जी वेकेन्सी आहे ही वेकेन्सी जरी ह्या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये देखील असेल किंवा वेगवेगळ्या गटामध्ये जरी असेल तरी देखील ही वेकेन्सी पुढे जाऊन कन्वर्ट होणार आहे. म्हणजे ही वेकेन्सी परत सर्वसाधारणमध्येच येणार आहे, हे देखील लक्षात घ्या. म्हणजे तुमची जी काही मार्काची रेंज आहे त्या मार्कामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं संधी भेटेल. आता इथं 121 प्लस जर आपण इथं विचार केला, ज्या उमेदवाराला 121 प्लस मार्क आहे असे उमेदवार किती आहे टॉपचे उमेदवार, ते फक्त 2642 उमेदवार आहे. वेकेन्सी किती आले 3277. मग का जर आपण गृहीत धरलं 121 पासून हे संपूर्ण उमेदवार जर सिलेक्ट झाले तरी देखील 2642च वेकेन्सी त्या ठिकाणी भरली जाते. मग का आपण इथे 3277 मध्ये जर 2642 मायनस केलं तर ह्याच्यामध्ये परत 635 ज्या जागा आहेत तर त्या रिक्त राहतात म्हणजे उरतात. मग परत सध्या 121 पासून जर तुम्हाला 120, 119 अशा पद्धतीने आपण खाली जर आलो तर जवळपास या ठिकाणी 635 जे उमेदवार आहेत तर त्यांना परत इथं संधी जी आहे तर ती सध्या बघा इथं मिळू शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण सेफ स्कोर असेल किंवा नेमकं कोणत्या उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये इथं निवड होऊ शकते, तर ज्या उमेदवारांचा 141 प्लस आहे तर ते बघा या ठिकाणी 100% सिलेक्ट होणार. त्यानंतर 131 ते 140 असेल ते देखील इथं कुठं ना कुठं सिलेक्ट होणार. ज्या उमेदवारांचा 121 ते 130 दरम्यान आहे त्यांना देखील निवडीची चांगली संधी असणार आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे काही ग्रीन दाखवले आपण तर हे जवळपास सेफमध्ये असणार आहे. आता संभाव्य कट ऑफ जो असेल तर तो 118 ते 120च्या घरामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळा कट ऑफ असू शकतो. 1 ते 5 साठी बघा ह्याच्यापेक्षा कमी कट ऑफ सध्या या ठिकाणी लागू शकतो. त्याच्या पुढचा 6 ते 8 साठी 2 ते 3 मार्काचा ह्याच्यामध्ये प्लस ह्या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर त्याच्या पुढचे 9 ते 10 साठी बघा ह्या ठिकाणी थोडंसं हाय कट ऑफ लागू शकतो. आणि 11वी 12वी साठी 9 ते 10च्या 5% 5 जे काही मार्क प्लस जर केले तर एवढा कट ऑफ इथं लागू शकतो. तर सध्या ह्या ठिकाणी जो कर आपण संभाव्य कट ऑफ जर बघितला तर ह्याच्यामध्ये 118 ते 120 ह्याच्यामध्ये तुम्ही 5 मार्क प्लस मायनस सध्या करू शकतात. बॉर्डर लाईन जर आपण बघितली तर 115 ते 117 दरम्यान ह्या ठिकाणी बॉर्डरवरती असलेले उमेदवार म्हणजे ते ह्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या फेज 1 मध्ये लागणार किंवा नाही लागणार अशा कंडिशन मधले ह्या ठिकाणी बॉर्डर लाईन मधले उमेदवार असणार. आणि एकदम कमी स्पर्धा म्हणजे कठीण जे असेल तर ते 100 किंवा 100च्या खाली ह्याच्यामध्ये समांतर आरक्षण सोडलं तर अशा पद्धतीने जो काही संभाव्य डेटाच्या आधारावर कट ऑफ इथं पाहायला मिळतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्गावाईज देखील इथं बघा एक महत्त्वाचा डेटा आहे.
1 ते 5चा जर तुम्ही विचार केला तर अंदाजे इथे एक 105 पासून 112 जर असेल तर तुम्ही सेफ आहात, बरोबर. कारण ह्या ठिकाणी जो काही विद्यार्थ्यांची संख्या किंवा उमेदवारांची संख्या लक्षात घेता 121 पासून पुढचे जे उमेदवार आहेत तर ते फक्त 2600 उमेदवार आहे. आलेली वेकेन्सी 3277 आहे. म्हणजे इथे जरी तुमचा ह्या ठिकाणी 105 ते 112 दरम्यान असाल, तुम्ही 1ली ते 5वी साठी असाल तर तुम्ही सेफ आहात. 6 ते 8 साठी विचार केला 112 ते 120 दरम्यान ह्या ठिकाणी तुमची निवड होऊ शकते. 9 ते 10 साठी 120 ते 130 दरम्यान ज्याचा टॉपचा स्कोर असेल तर तो बघा या ठिकाणी वरच्या वर्गासाठी निवडला जाईल. त्यानंतर 11वी-12वी साठी 130 ते 140 प्लस असेल तर त्या ठिकाणी 11वी-12वीच्या वर्गाला तुमची निवड होऊ शकते. कारण या ठिकाणी जागा कमी असल्याने स्पर्धा सध्या जास्त असणार आहे. तर हे देखील इथं लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये परत जर तुम्ही विषयावाईज जर विचार करत असाल किंवा माध्यमावाईज तर त्याचा एक संभाव्य या ठिकाणी जो काही डेटा आहे तर त्याच्या माध्यमातून इथं बघूया. आता समजा तुम्ही मराठी माध्यमासंदर्भात भाषा विषय असेल, मराठी असेल किंवा इतर जे काही विषय असेल तर त्या संदर्भात 115 ते 122, गणित विषयाचा थोडासा या ठिकाणी बघा 118 ते 125 दरम्यान जाऊ शकतो. विज्ञान विषयाचा 120 ते 128, कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे असतात, परत कंबाईन देखील असू शकतं, परंतु जी रेंज आहे तर ती अशा पद्धतीने असू शकते. सामाजिक शास्त्राचा जो आहे तर तो जवळपास 120 प्लस सध्या बघा इथं पाहायला मिळू शकतो. इंग्रजी माध्यमासंदर्भात जर आपण विचार केला, इंग्रजी विषय असेल किंवा इतर, तर त्याचा 118 ते 126 दरम्यान. इंग्रजी माध्यमामध्ये परत आपण गणित विज्ञान बघितला, सायन्स बघितला किंवा हिंदी माध्यमासंदर्भात तर अशा पद्धतीने थोडासा मागे पुढे सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळू शकतो. तर सध्या अशा पद्धतीने तुम्हाला जर इथं स्कोर असेल तर तुमची निवड जी आहे तर ती कुठं ना कुठं सध्या होऊ शकते. कारण आलेली वेकेन्सी आहे तर ती खूप महत्त्वाची असणार आहे आणि त्या वेकेन्सीमध्ये जे उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके किती ते देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण वेकेन्सी आपली जर कमी असेल आणि टॉपचे उमेदवार जर आपल्या प्रवर्गामध्ये जास्त असेल तर त्या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या हाय जाऊ शकतो. परंतु इथं आलेल्या वेकेन्सीमध्ये जर का आपण इथं कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये इथं उमेदवार आपल्याला कमी पाहायला मिळतात. मग ह्याच्यामध्ये मेल की फिमेल ह्यांना संधी बघा सर्वात जास्त असणार. तर ह्याच्यामध्ये ज्या महिला उमेदवार आहेत तर ह्या महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात सध्या बघा संधी असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये महिलांचा जो काही रेशो आहे तर तो जास्त दिसतोय. तर ह्याच्यात आता काही उमेदवार जे आहेत तर ते बघा वेगवेगळ्या गटासाठी तुम्ही पात्र असणार. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या गटासाठी पात्र आहात तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, इतर जे काही बांधव असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तर सध्या एससी प्रवर्गाची जी काही कंडिशन आहे तर ती अशा पद्धतीने ही आपल्याला पाहायला इथं मिळते. मग ह्याच्यामध्ये जरी इथं टॉपचे उमेदवार आपण गृहीत धरलेले आहे 100 प्लस, परंतु ह्याच्यामध्ये जे उमेदवार सध्या बघा टीईटी किंवा सीटेट पात्र असेल तर त्यांना थोडीशी जास्त संधी इथं अवेलेबल होणार. आणि जे उमेदवार टीईटी किंवा सीटेट क्वालिफाय नसेल तर अशा उमेदवारांना इतरांपेक्षा कमी संधी अवेलेबल होणार. तर ते देखील लक्षात घ्या. आणि जे उमेदवार 1 ते 5 साठी जर पात्र असेल तर त्यांना बघा कमी मार्क असेल तरी देखील त्यांची निवड जी आहे तर ती पॉसिबल होणार आहे. तर सध्या अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचं बघा ॲनालिसिस होतं. महत्त्वाची माहिती होती. आवडली असेल तर लाईक करा, छानशी कमेंट तुम्ही करू शकता आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थोडासा व्हिडिओ मोठा झाला तर परंतु जे काही ॲक्च्युअल डाटा होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तर त्यासाठी ह्या ठिकाणी मी माफी मागतो. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, महत्त्वाची एखादी कमेंट करून द्या, तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय दिला जाईल. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.